हे बघा मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, आपण आता हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेणार आहे. हे हिरव्या मिरच्या आपण असे करून फोडून भाजून घेतल्या. आता फुडल्या याच्यामुळं की त्या तडतड उडून अंगावर येत नाही. आता म्हणजे तेल टाकल्याच्यानंतर तडतड उडतात आणि अंगावर येतात. म्हणून आपल्याला याला भाजून घ्यायचं. हे इकडं थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे ठेच्यात टाकायला. शेंगदाणे भाजलीत. आता हिरवी मिरची भाजून घेऊ. हिरवी मिरची थोडी थोडी भाजत आली की त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं. मग टमाट्याने ठेचा तिखट लागत नाही. टमाटर थोडं नरम होत तर परत भाजी द्यायची. आपण लसूण सोलून घेतला. इथं लसूण सोलला. कोथिंबीर, मिरची भाजल्याच्या नंतर त्याच्यात टाकायचं. वाटायचं, तांब्याला रगडायचं. त्याला चवदार लागते. जरा मिक्सरमध्ये काढून चवदार लागत नाही. ते पाय झाले भाजलं. आता भाजली. आता खाली उतरून घेऊत आपण याला. खाली उतरून आता याच्यात टाकायचं. लसूण टाकला, कोथिंबीर आणि शेंगदाणे. हे बघा, हे जिरं, मीठ अंदाजाने टाकायचं. थोडं जास्त टाकलं तरी काही नाही, तिखट लागत नाही ठेचा. आता याला रगडायचं. हे बघा, तांब्याने असं करून रगडून घ्यायचं. बारीक करायचा. हे असा रगडायचा ठेचा. आपला ठेचा तयार. हे बघायचं झाला आपला ठेचा. शेंगदाणे, लसूण, जिरं, कोथिंबिरी सगळं टाकून केलेला ठेचा. आता याच्यासोबत मुग दळून, ज्वारीत मुग टाकून दळलेली भाकरी बनवायची. आणि भाकरी आणि ठेचा एकदम छान लागतो. कोणाकोणाला जर आवडत असेल तर या परभणीला मुगाची भाकरी आणि ठेचा खायला. बाय.